उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी। काँग्रेस लढण्यावर ठाम असताना पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ठाकरेंच्या सेनेतील वरिष्ठ नेत्यांची भूमिका। आज किंवा उद्या अधिकृत भूमिका जाहीर करणार, तर राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्थानिक पदाधिकारी आग्रही। सुनेत्रा पवारांना सर्वांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षीयांना आवाहन। बारामती पोटनिवडणूक बिनविरोध झाल्यास महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला साजेसं असेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामती पोटनिवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पुनरुच्चार, उद्या दुपारपर्यंत उमेदवार जाहीर करणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी संजय राऊतांची भेट घेतली। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट, सामना कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 शाळकरी मुलांचा समावेश। मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर। एल्फिन्स्टन पुलाच्या अंतिम पाडकामासाठी मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक। रात्री 10:30 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक। CSMT ते दादर लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार।